नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू आहे सांगली जिल्ह्यामधील आराळा या गावामध्ये. या गावातून चांदोली धरण फक्त 5 किलोमीटर आहे मित्रांनो. तर मी काय आज चांदोली धरणाकडे जाणार नाही काम झालं, कारण मी आज एकटाच आहे. तुम्ही जर माझ्यासोबत आला असता तर तुमच्यासाठी मी गेलो असतो चांदोली धरण, आपण दोघांनी बघितलं असतं. दुपारचे 2 वाजल्यामुळे काहीतरी नाश्ता करूया म्हणलो, म्हणून हे बांबवड्याच्या जरासा अलीकडे या अथर्व वडा सेंटर मध्ये 1-2 वडा खाल्ला. हे मामा खूप वर्ष झाले या रिक्षामधूनच वडा विकते आणि 10 रुपयाला वडा मित्रांनो, म्हणून 1-2-3 खाल्लं आणि गेलो सरडो मार्गे हे वारणा नदी बघत कोथरूड मधनं जरासं पुढे आल्यावर मला हे पाण्याचा कॅनल दिसला. पहिल्यांदा ज्यावेळी आलो त्यावेळी वाटलं रेल्वेचा ब्रिजच आहे, तर मित्रांनो रेल्वेचा ब्रिज नसून पाण्याचा कॅनल आहे. असं 2 आहे तिथं. कॅनल बघत पोहोचलो एकदा आराळ्यामध्ये आपल्याला या साई लॅबोरेटरी मध्ये आपल्याला एक्सरे मशीन जोडलेलं होतं जुनं, ते काढून आता हे नवीन विटाफ्लेक्स मॉडेल जोडायचं आहे म्हणून इथं आलेलो. तर हे जुनं मॉडेल आहे बघा विटासिया, आणि हे विटाफ्लेक्स. एक्सरे काढला, एक्सरे जरा चांगला आला, त्यांना दाखवलं नवीन मशीन कसं वापरायचं, आणि इथून निघालो आपण परत जाता शेडगेवाडी मध्ये अजून एक आपलं एक्सरे सेंटर आहे. आपलं म्हणजे उमेश मस्के सरांचं हे सर म्हणजे आपलं सेंटर असले का प्रत्येक कस्टमरचं मशीन हे आमचं स्वतःचं वैयक्तिक मशीन असलं का आम्ही सर्व्हिस देत असतो. कारण या लोकांनी इथल्या दुर्गम भागामध्ये एक्सरे सेंटर लॅबोरेटरी ओपन करून इथल्या लोकल लोकांसाठी उत्कृष्ट असं आरोग्य सेवा देण्याचं काम करतात. आणि जर मशीन बंद पडलं तर इथल्या लोकल लोकांचा हलवाय नको म्हणून आम्ही तात्काळ सेवा देतोय. हा आमचा प्रवास असाच चालू राहणार. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.